मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कदाचित जयंत पाटलांची विकेट घेण्यासाठी उभाटा गटानं त्यांना उमेदवारी दिली असेल. त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे 12 तारखेला कळेलच. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सर आपल्यासोबत आहेत. सर काय सांगाल, आपण एका कॉलेज संदर्भात जो ड्रेस कोडचा जाहीर केलेला आहे त्या संदर्भात आपण मागणी केलेली आहे, नेमकं काय? चेंबूरच्या आचार्य आणि मराठी महाविद्यालयामध्ये काल एक तुघलकी निर्णय घेतला गेला. एक नोटिफिकेशन काढलं गेलं की त्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या सगळ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जीन्स, टी शर्ट आणि त्याचबरोबर जर्सी घालायला त्यांनी बंदी आणलेली आहे. अशा प्रकारे निर्णय घेणं खरं तर महाविद्यालयाची तो अंतर्गत बाब आहे. परंतु ह्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये तरुणी जीन्स आणि टी शर्ट घालतात आणि ते असे जीन्स आणि टी शर्ट घालत असताना जर त्यांच्यावर असा प्रकारचा तालिबानी निर्णय लादणं कितपत योग्य आहे. मी आज माननीय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना त्या बाबतीतला पत्रही दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे की अशा प्रकारे कोणी जर कोणावर निर्णय असा लादत असतील तर त्याच्यावर बंदी आणणं हे कितपत योग्य आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. व्यवस्थापन जर अशा प्रकारे निर्णय घेत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण शेवटी शाळेमधून शिक्षण घेतल्यानंतर SSC नंतर विद्यार्थी हा विचार करत असतात की आम्ही रंगीबेरंगी कपडे कधी घालू, हा विचारामध्ये ते असतात आणि एक स्वच्छंदी जीवन जगण्यासाठी ते महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना जीन्स आणि टी शर्ट घालत असतात. ज्यांना घालायचं असेल, दुसरे कपडे परिधान करायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी करावेत. परंतु कंपल्सरी जीन्स आणि टी शर्ट बंदीच असं हे योग्य नाही. त्यामुळे मी आज सभागृहामध्ये तो मुद्दा उपस्थित केला. माझं प्राचार्यांना हेच सांगणं आहे की जर उद्या आम्ही तुम्हाला धोती आणि चुडीदार किंवा इतर काही पेहराव जे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत ते आणून दिलेत तर ते तुम्ही रोजच्या रोज घालाल का? किंवा स्पोर्ट डेच्या दिवशी जर एखादा स्विमिंग कॉस्ट्यूम घालणारा विद्यार्थी-विद्यार्थिनी आहे तर त्याच्यावर तुम्ही बंदी घालणार का? पूर्ण कपडे घालून त्यांना काय स्विमिंग करायला लावणार का? किंवा इतर खेळामध्ये प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय शॉर्ट्स घालू नका किंवा टी शर्ट घालू नका असं काही सांगणार आहात का? त्यामुळे हा तुघलकी नव्हे तालिबानी निर्णय आहे, तो निर्णय रद्द होणं गरजेचं आहे. दुसरीकडे काल आपल्या सर्व आमदारांची बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलंय. नेमकं यामागचं उद्दिष्ट काय होतं? सह्याद्रीला जी बैठक झाली, पक्षाचे प्रमुख आहेत आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. अनेक लोकभिमुख आणि सर्वसामान्य जनतेला हवेसे वाटणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांनी चुटकीसरशी 2 वर्षामध्ये सोडवलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या, कष्टकऱ्यांचे असू द्या, महिलांचे असू द्या, तरुणांचे असू द्या, विद्यार्थ्यांचे असू द्या, ज्येष्ठ नागरिकांचे असू द्या, अनेक प्रश्न हे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी सोडवलेले आहेत. आणि कायम काम करणारा कार्यकर्ता, हे काम करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रचिती ह्या राज्याला आलेली आहे. आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये ज्या 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहे त्यामध्ये आपण केलेल्या आढावा कामाचा हा लोकांसमोर न्या. लाडकी बहीण योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांमध्ये जाण्याची जी योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांना STच्या पासमध्ये सवलत आहे, मोफत पासेस आहेत, किंवा 3 सिलेंडरची जी योजना महिलांसाठी दिलेली आहे, तरुणांसाठी ग्रॅज्युएट झालेल्या किंवा जे डिप्लोमा धारक आहेत त्यांच्यासाठी 10,000 आणि 8,000ची योजना, पेन्शनच्या योजना, अनेक योजना ह्या महिला भगिनींसाठी आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी जो वीज बिलाचा निर्णय आहे तो घेतलेला आहे. त्यामुळे हे निर्णय जे शासनानं घेतलेले आहेत हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा आणि जनतेपर्यंत पोहोचून लोकांना मतं तुम्ही मागा अशा प्रकारचा संवाद काल त्यांनी साधला होता. आणि हे सगळं करत असताना संघटनात्मक पातळीवर सुद्धा संघटना कशी वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये संघटना वाढण्यासाठी कालच्या बैठकीचा जो फॉर्म्युला ठरण्यात आला होता त्याचा आम्हाला निश्चितपणे फायदा होईल. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना उतरल्यानंतर अनेक ठिकाणी मिलिंद नार्वेकर हे कॉर्नर भेट घेत होते अनेक आमदारांची कॉर्नरला मीडियाच्या समोर कसं दिसेल याची सुद्धा बैठका घेतल्या. आमच्या काही मित्रांबरोबर सुद्धा संवाद साधला. त्यामुळे आम्ही मतं फुटण्याची भीती आहे. बघा, मिलिंद नार्वेकर आमचे अतिशय जवळचे सहकारी आहेत, आमचे मित्र आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते सदस्य आहेत आणि चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहेत. कदाचित जयंत पाटलांची विकेट घेण्यासाठी उभाटा गटानं त्यांना उमेदवारी दिली असेल. त्यामुळे भविष्यामध्ये काय होईल हे 12 तारखेला कळेलच. पण एक गोष्ट मात्र नक्की की 5 तारखेला विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात राहतात त्यानंतरच हा निर्णय होईल. परंतु एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की
जे मतदार आहेत ते महायुतीकडे भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि आमची जे उमेदवार 9 आहेत ते निवडून आल्यानंतर अतिरिक्त मते सुद्धा आमच्याकडे राहणार आहेत. त्यामुळे आम्हाला काही काळजी नाही. काळजी आहे ती फक्त काँग्रेस उबाटा गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस. थेट प्रश्न विचारतो. तुम्ही म्हणालात मिलिंद नार्वेकर हे जवळचे सहकारी आहेत. याच जवळच्या सहकार्याला विधान परिषदेत पाहण्याची आपली इच्छा आहे का, आणि असली तर त्याला ती मदत आपण करणार आहात का? नाही, मिलिंद नार्वेकरवर खरं तर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय झाला. त्यांनी 25 वर्षापूर्वीच या सभागृहामध्ये यायला हवं होतं, परंतु भले उशिरा का होईना पण ते या सभागृहात यावी अशी मित्र म्हणून माझी अपेक्षा आहे. परंतु ती कुणाची विकेट घेऊन ह्या सभागृहात येत आहेत, म्हणजे जयंत पाटलाची विकेट घेऊन येत आहेत की काँग्रेसच्या उमेदवाराची विकेट घेऊन येत आहेत, हा 12 तारखेलाच नक्की कळेल. एक शेवटचा प्रश्न, 6 तारखेला पुन्हा एकदा महायुतीच्या संदर्भात बैठक बोलवण्यात आलेली आहे षण्मुखानंद येथे. नेमकं याचं कारण काय आहे? महायुतीमध्ये समन्वय नाही आहे का? महायुतीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचं लोकसभेच्या आधी अजित पवारांचा गट हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून महायुतीमध्ये समाविष्ट झाला होता आणि त्यानंतर बैठका काही झालेल्या नाही. एक कार्यकर्त्यांचं मनोमिलन एकत्रितपणे प्रत्येक जिल्ह्यातून कार्यकर्ते पदाधिकारी येणार आणि त्या माध्यमातून भविष्यातील जो वेध आहे विधानसभेचा तो घेण्यासाठी महायुतीचे सगळे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहे कार्यकर्त्यांना. त्यामुळे तो मेळावा होणं गरजेचं आहे, कारण विधानसभा तोंडावर आहे. अशा वेळेस या मेळाव्यामुळे एक कौटुंबिक वातावरण निर्माण होतं, त्याचा फायदा महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.